अणुरणीया थोकडा अणुरणीया थोकडा तुका आकाशा एवढा तुका आकाशा एवढा तुका आकाशा एवढा तुका आकाशा एवढा. वैराग्याची निष्ठा प्रगटुनी दाखविली आणि अहंता ममता दौडोनी निज शांतीवरली. जय जाज सद्गुरु स्वामी तुकया दातारा आणि तारक तू सकळांचा जीवलग सोयरा. असे जे जीवलग सोयरे तुकाराम महाराज ते काय म्हणतायत? अणु रेणू या थोकडा अणु रेणू या थोकडा तुका आकाशा एवढा तुका आकाशा एवढा गिळूनी सांडिले कलेवर गिळूनी सांडिले कलेवर भवभ्रमाचा आकार भवभ्रमाचा आकार गिळूनी सांडिले कलेवर सांडिली त्रिपुटी दीप उजळीला घटी दीप उजळीला घटी गिळूनी सांडिले कलेवर तू का म्हणे आता तू का म्हणे आता उरलो उपकारा पुरता उरलो उपकारा पुरता गिळूनी सांडिले कलेवर गिळूनी सांडिले कलेवर भवभ्रमाचा आकार गिळूनी सांडिले कलेवर. कुंडलिका वरदे. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, सद्गुरुदादा महाराज महाराज की जय. ज्यांचं नाव घेतल्याबरोबर जीवन पावन व्हावं अशी ही संत मंडळींची मालिका. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा येतोनिया. केवढा मोठा अधिकार, केवढी मोठी योग्यता. तत्वता सिद्धांत असा आहे ज्ञान ज्ञानोबा, ज्ञानदेव नामदेव एकनाथ आणि तुकाराम. ज्या प्रतीतीमध्ये राम तुकला गेला त्या प्रेम प्रतीतीचे नाव तुकाराम. कोण तुकाराम महाराज? मराठा, शूद्र नाही. कोण? वाणी, मोरे, गोसावी. कोण तुकाराम? ते तर सांगतायत जळूनी सांडिले कलेवर. कोण? नाही का? अलीकडे असं झालं, संतांना जाती चिकटवून हे श्रेष्ठ हे श्रेष्ठ, हे आमचे आणि हे तुमचे असा वाद सुरू झाला. सर्व जातीच्या पलीकडे ते संत असतात. हे एवढं पक्क निदान तुम्ही तरी लक्षात ठेवा. बाकीच्यांना काय करायचे तर वाद करू दे. मी कोणत्याच वादात कधी पडत नाही, पडायची आवश्यकता मला वाटली नाही.
संतांचं अस्तित्व, संतांचं रूप, संतांचं दर्शन, संतांचा बोध हा वादातीत आहे. वाद करायचाच म्हटला तर वाद करता येतो, कुणालाही करता येतो. रस्त्याने चालता चालता सून सहज जरी पुढे गेली तर सासू म्हणते माझी पुढे गेली. आता हिचे दोन्ही गुडघे धरलेले, तिने काही गुडघे घरच्यासारखं चालावं का? जाणारच पुढे ती. नाही, किती जरी हळू चालवायचं म्हटलं, 25शीतली मुलगी आणि 70लीतली 45ली सासू कशी काय बरोबरी व्हायची? का मुलाला सांगितलं बायकोला बरोबर दिलीस पण सारखी पुढे पळती. अगं तुझ्या काळात तू पळत होतीस, आता तिचा काळ आहे, बस की तुझ्यावर काळ आलाय आता. कि मला उलट सांगू का, तुझा काळ संपलाय, ग्रहित धरावं ना, नाही का? नाही तर आपल्या व्हायचंय त्याच्यावरच चालावं, त्याच्यावर चाललं म्हणजे बरं पडतं. तसे नीट लक्षात ठेवा, वाद करण्याचं काहीच कारण नाही आहे. आणि करायचंच म्हटलं तर त्याला सीमा नाही. सहज चहाची कपशी बेत धरताना त्यांना का आधी मला का नंतर असे हो. काय कपशावर स्टँडवर ठेवताना सुद्धा म्हणते आम्ही असं पाणी घालणारे ठेवत नव्हतो, पुसतं ते स्टँड, पुसून ठेव. बर, माझं बोलणं कळलं का? म्हणजे किती उकरून काढू सांगू, तुम्हाला येणार नाही एवढं मी सांगितलं. म्हणणं कळलं का? म्हणजे भांडणाच उकरून काढायचं म्हटलं तर याच्या इतकी सोपी गोष्ट दुसरी कोणची नाही. तसं वादात पडायचं म्हटलं म्हणून पडायचं काही कारण नाही. माझे ज्ञानोबा राया सर्वश्रेष्ठ आहेत, नाथ बाबा नामदेव राया तुकोबा राया सर्वश्रेष्ठ संत आहेत. म्हणजे इतर नाहीत का? मी असं म्हटलं का? ज्याने त्याने आपापल्या आईचं कौतुक करावं, तसं आमच्या आईचं आम्ही कौतुक केलं तर इतरांना कमी लेखलं असं काही समजायचं कारण नाही. तुम्ही तुमचं कौतुक करा. मला हेही अजून कळत नाही ह्याच्यापेक्षा हे श्रेष्ठ का त्याच्यापेक्षा श्रेष्ठ ते, मला ते काही अजून कळलं नाही. आपल्या वाटणीला जे आलंय ते श्रेष्ठ. तुमचं नाक चांगलं का माझं नाक चांगलं? ठीक आहे, माझं वाईट आहे, बस होतं तुमचं मला. कसं होता? नाही, माझं माझ्यासारखं. किती नाक सरळ असू दे ना नक्ट असू दे, श्वास तर घेता येतोय ना. नक्ट नाक असलं तरी श्वास होतोय, जिवंतपणा होतोय ना. सरळ नाकाने जिवंतपणा आहे, नकट्या नाकाने जिवंतपणा आहे. वाद कुठे आला? आम्हाला जिवंतपणाशी मतलब आहे. नाक सरळ आहे का नाक बसलेलं आहे हा प्रश्न येत नाही. रंग काळा आहे का गोरा आहे हा प्रश्न येत नाही लग्नाच्या 25व्या वाढदिवसाला. कारण 25व्या वर्षा पहिल्या महिन्यातच गरोदर राहिली, मुलंच 20-20, 25-25 वर्षाची होती. आता म्हणायचं का नाक सरळ वाकडं? माझं बोलणं कळलं का? तेव्हा त्यावेळेला त्या मुलाला ती आई श्रेष्ठच, बाप श्रेष्ठच. तसे ज्या संत परंपरेतून आम्ही आलो ते ज्ञानोबा कोण जातीचे, नाथांची जात कोण, नामदेवराची जात कोण, तुकाराम महाराजांची जात कोण, या जातीत आम्हाला जायचं नाही. जे जातात ते बदल सुद्धा करत सुटलेत सध्या. ही एक आश्चर्यकारक घटना घडत आहे. आमच्या दृष्टिकोनातून सर्व संत आम्हाला सारखे आहेत. ज्ञानियांचा राजा आणि तुका झाला असे कळस. काय महान आश्चर्य आहे. तुका झाला असे कळस, भजन करा सावकाश. कोण? तुकाराम महाराज. आपल्या अभंगात सांगतात शूद्रवंशी जन्मलो म्हणून दंबे मोकलिलो. एक लक्षात घ्या, आता तसं म्हणायचं नाही पण दोन बाब सांगतो. शूद्र निराळा, अस्पृश्य निराळा. ज्याची मुंज होत नाही ते सगळे शूद्रातच मोडतात. म्हणून दोनच, एक ब्राह्मण आणि शूद्र, बाकी दुसरं काहीच प्रश्न येत नाही. क्षत्रिय दिसत नाहीत आणि वैश्यही दिसत नाहीत, दोनच भाग आहेत. तुकाराम महाराज म्हणतायत शूद्रवंशी जन्मलो म्हणून दंभे मोकलिलो. तेव्हा बरं झालं, या भानगडीत कोटच्या पडलो नाही.
जातीचा अहंकार नको, अमक्याचा अहंकार नको, वर्णाचा अहंकार नको, धर्माचा अहंकार नको, निरहंकारी केलंस बरं झालं. दंभे मोकलिलो. आता माझ्यात अहंकार धरण्यासारखं काहीच नाही. काहीला जातीचा अहंकार आहे, काहीला कुळाचा अहंकार आहे, काहीला पैशाचा अहंकार आहे, काहीला सत्तेचा अहंकार आहे, काहीला श्रीमंतीचा अहंकार आहे. दंभे मोकलिलो. सगळा दंभ संपून गेला. आणि दंभ संपला तेव्हा एवढे मोठे झाले. अणुरेणुया थोकडा आणि तुका आकाश आहे एवढा. किती मोठे झाले तुकाराम महाराज. अणुरेणुया थोकडा. अणुपेक्षाही लहान, अणुपेक्षाही लहान. आणि मोठे किती, तर आकाश आहे एवढे. या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या, म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज कोण आहे हे कळतील. तुकाराम महाराजांना कोणी सोन्याच्या सिंहासनावर बसून अभिषेक करून शंकराचार्य म्हणून स्थापना केली नव्हती. जेव्हा मोठ्या मोठ्या पीठाचे शंकराचार्य स्थापन करतात, चांदीचं म्हणा, सोन्याचं म्हणा, सिंहासनावर बसवतात, त्यांना अभिषेक करतात आणि मग ते पीठस्थ होतात, अधिकारी होतात. असं काही तुकाराम महाराजांना कोणी स्थापना केली नाही. पण न स्थापना करता सुद्धा ज्यांना जगद्गुरु या उपाधीने हाक मारलं जातं, तेव्हा हा जगद्गुरु सर्व पीठाच्या जगद्गुरुपेक्षा श्रेष्ठ आहे असं म्हटलं तर कुठे अतिशोक्ती होण्याचं काही कारण नाही. काय म्हणतायत बघा. अणुरेणुया थोकडा तुका आकाश हा एवढा. किती मोठा तुका, आकाश हा एवढा. खरंच आहे, खरंच आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांची प्रतीती, अनुभूती सर्व विश्वभर व्यापून होती. लहानात लहान, मोठ्यात मोठा. मी काहीतरी सांगत असतो, इथल्या पुणेकरांनी ऐकलं असेल. महाराजांची बोलण्याची पद्धत सुद्धा अलौकिक होती. जसा माणूस येईल तसं त्याला उत्तर देत होते. मी नेहमी सांगत असतो हे उदाहरण. कुठं गमतीशीर आहे, त्यांच्या अभंगातून दिसतं आपल्याला, म्हणजे माझ्या काही गाठचं नाही. एकाने विचारलं, का महाराज आपण कोण? माणसं विचारतच की भेटल्यावर. आडनावात तर काही कळलं नाही. आता शिंदे आडनाव सगळ्यात आहे. अनेक आडनावं अशी आहेत की त्या सगळ्या समाजात आहेत, त्यातून काही नीट नेटकं कळत नाही. एकाने विचारलं, का महाराज आपण कोण? ते म्हणाले, शूद्र वंशी जन्मलो म्हणून दंभे मोकलिलो. ठीक आहे. अजून दुसरा आला, का म्हणले महाराज आपण कोण? अरे म्हणले, आम्ही कुणबट कुळवाडी. काय म्हणले? आम्ही कुणबट कुळवाडी. आम्हा काहीचे ब्रह्मज्ञान. आता एक मजेशीर उत्तर आहे का? एक असाच आला होता दुसऱ्या मार्गात. का म्हणले महाराज तुम्ही कोण? ते म्हणले, आम्ही जातीचे ब्राह्मण पण आमचे सोयरे मुसलमान. मी तुकाराम महाराजांचं वचन सांगतोय. काय म्हणले? आम्ही जातीचे ब्राह्मण, आमचे सोयरे मुसलमान. अजून दुसरा आला, म्हणाला, का महाराज आपण कोण? ते म्हणले, काय विचारतोस? आम्ही नामाचे धारक. बघा कसं परिवर्तन घडत 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 आलंय. आम्ही नामाचे धारक, आम्ही नामधारक आहोत. आणि हो, मला तुम्हाला सांगायचंय, तुम्ही आम्ही सगळे एकच उत्तर हेच द्यायचं, कोण आहात तुम्ही? आम्ही नामधारक आहोत. बस, हा नामधारकांचा संप्रदाय आहे. हे फायनल उत्तर आहे. बाकीची जशी लोक येतील तशी उत्तर नाही का? हो, ज्या ज्या अधिकारी मनुष्य येईल तसं तसं उत्तर नाही का? जसं गिरायक असेल तसं त्याला माल टाकावा पुढे नाही का? ब्लाउज पीस पाहिजे त्याच्या पुढे, म्हणजे ब्लाउज पीस पाहिजे आणि बाई ब्लाउज पीस पुढचेच पैसे घेऊन जाते, 40-50 घेऊन जाते. तिच्या पुढे जर पैठणी टाकली तर ती बाई म्हणेल, अहो मी ब्लाउज पीस मागायला आले तुम्ही पैठणी काय टाकताय? तसं जी जी ज्याची लेवल आहे त्या पद्धतीने महाराजांनी उत्तर दिलं. कुणबट कुळवाडी, शूद्रवंशी जन्मलो. ठीक आहे, जातीचे ब्राह्मण, सोयरे. बघा कसं तसं उत्तर दिलं. पुष्कळ अर्थ सांगण्यासारखे आहेत, पण एकच उत्तर महत्वाचं.
आम्ही नामाचे धारक. आणि या अभंगात सांगतायत आज घेतलेला अणुरेणुया थोकडा तुका आकाशा एवढा. किती मोठा आहे तुका. अंबरीश प्रल्हाद अंगद उद्धव नामया तुकया. अवतार परंपरा कसे आले एका आपल्या अभंगात सांगतायत पुन्हा. अरे तुम्ही काय समजता मला, असा तसा आहे काय मी. जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर. आणि जे जे अवतार झाले त्या प्रत्येक अवतारामध्ये मी देवाबरोबर आहे. कळलं का तुम्हाला. देवाबरोबर जो अवतीर्ण होतो त्याला काय म्हणावं, काय म्हणावं. जातीत टाकावं, शूद्र म्हणावं, नाही म्हणजे काय म्हणावं. काय त्याला ब्राह्मण म्हणावं, क्षत्रिय म्हणावं, वैश्य म्हणावं, काय म्हणावं. काहीच म्हणू नये. चरणावर मस्तक ठेवावं म्हणावं माय बाप तुम्ही संत माय बाप कृपावंत आणि कायमी पतित. बस एवढंच म्हणून मोकळं व्हावं. त्यांना काहीच म्हणण्याची आपली लायकी सुद्धा नाही, आपला अधिकार सुद्धा नाही. किती मोठे. तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग तोची झालांगे स्वय तुका. काय प्रतीती आहे बघा. कुणीतरी विचारलं का हो आपण कोण आहात. अरे कोण म्हणून काय विचारतोस. तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग. तत्वमसी विद्या वेदाचं महावाक्य. 4 महावाक्य आहेत. अयम आत्मा ब्रह्म, प्रज्ञानाम ब्रह्म, तत्वमस्यादी आणि अहम ब्रह्मास्मि. 4 वेदाची 4 महावाक्य बर का. तत्वमसी शब्दाचा अर्थ असा आहे ते तत्व तू आहेस. तत्वम असी. मग पुढचा मंत्र गुरुनी द्यायचा नसतो, तो आपण जाणून म्हणायचा असतो. ते तत्व तू आहेस. हो महाराज आपण म्हणता ते बरोबर आहे. अहम ब्रह्मास्मि. ते ब्रह्म मी आहे. अहम ब्रह्मास्मि. तत्वमसी अहम ब्रह्मास्मि. तुकाराम महाराज तेच सांगतायत. तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग तोची झाला अंगे स्वय तुका. हा तुका अंगाने ते रूप झाला. काय आश्चर्य आहे. नखापासून केसापर्यंत ती तत्व विस्मसी विद्या ते ब्रह्म मी आहे. पण आता गंमत सांगू का. इथे म्हणताय ते ब्रह्म मी आहे. दुसऱ्या अभंगात म्हणाले तुका म्हणे अहम ब्रह्म आणि आड येवो नेदी ब्रह्म. ज्ञानाची परिसीमा गाठली तेव्हा ते म्हणाले मी ब्रह्म आहे. सिद्धांत नीट लक्षात घ्या. ज्ञानाची परिसीमा गाठली तेव्हा ते काय म्हणाले मी ब्रह्म आहे. मी ब्रह्म आहे. पण भक्तीत आल्यानंतर म्हणाले तुका म्हणे अहम ब्रह्म आड येवो निधी भ्रम. ज्ञानाची जी परिसीमा आहे ती विशिष्ट काळानंतर तो भ्रम ठरू शकतो नाही का. नोकरी लागताना हौस वाटते पण रिटायरच्या अगोदर बंधनच वाटतं ना. नोकरीत खूप वर्ष काढल्यानंतर माणसांना असं वाटतं तर जाऊ द्या खूप झालं कंटाळा आला चला त्या सोडून. आता तसं काही कमी नाही आहे. 8-10 रुपये महिना पेन्शन येते. अहो नवरा बायको लागतं किती. नोकरी करून घेण्यापेक्षा घरात बसून घ्यावं. कळलं का तुम्हाला. अहो म्हटलं तुम्ही एवढे मोठ्या पोस्टला होता. अहो म्हटलं जाऊ द्या. सतत खोगीर चढवलेलं आता ते उतरलं. आता काही बंधन नाहीये. किती वाजता उठतो कसाही उठतो केव्हाही आंघोळ करतो. ड्युटी 7ची 4 वाजल्यापासून जाग. टायमावर हजर नाही झालं तर अर्धा दिवसाचा खाडा. या सगळ्या भानगडी संपल्या. आता काय झालं कळलं का. एकेकाळी हो अरे मी त्या कंपनीमध्ये मोठा पोस्ट आहे. जे वरच्या लेवलचे 4 आहेत त्याच्यामध्ये आय एम वन ऑफ. शेवटी म्हणला नको राजीनामा देऊन टाकला. झाला काही गरज नाही आहे. पुष्कळ पैसे आलेले आहेत. काही चिंता करायचं काही कारण नाही आहे. मग कोणीतरी विचारलं पुढे भेटले काय साहेब. हे साहेब बी म्हणू नकोस. मी साहेब बी नाही ते सगळं विसरून गेलो आता मी. चाल चाल चहा प्यायला चल माझ्याबरोबर. अहो साहेब तुम्ही कुठे. अरे ते सोडून रे गेलं साहेब.
काय ज्या दिवशी ऑफिसचा राजीनामा देऊन खाली उतरलो त्या दिवशी साहेब तिथे संपला. आता तुका म्हणे उरलो उपकारापुरता. काय मग सांगितलं कळला का? आता साहेब संपला. आता साहेब काही नाही चाल. अहो म्हणले साहेब मी तुमच्या आकारच्या. अरे चपरासी कसला चाल. आता तूही बरोबर मी बरोबर घे चहा पी बस. तू काय म्हणे उरलो. म्हणजे एकेकाळी जे ज्ञान होतं ते काळांतराने भ्रमण ठरलं संपलं काही उपयोग नाही. तसं ज्ञानाचा अभ्यास करत गेलो तर कुठपर्यंत जाऊन पोचतो. तत्वमसी विद्येपर्यंत जाऊन पोचला संपलं लास्ट पोस्ट. आता काही शिल्लक राहिलं नाही. शिल्लक राहिलं नाही. एक सांगतो वारकरी संप्रदाय काय आहे. ज्ञानापर्यंत पोचला आणि पुन्हा भक्तीत आला आणि भक्तीत जो आला तिथून काय म्हटलं जातं ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्ती. त्याला थोडस आज बुद्धीला खाद्य देतो. काय म्हटलं मी? ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्ती. म्हणजे ज्ञानानंतर. ज्ञानपूर्वी का उपासना निराळी आणि ज्ञानानंतरची उपासना निराळी हे थोडस समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. का ज्ञानोत्तर ज्ञानपूर्वी शाळेत पास होण्याकरता पुस्तक घेऊन वाचत बसणं निराळं आणि रिटायरमेंट नंतर पुस्तक वाचत निराळं. माझं बोलणं समजतंय का? शाळेत पास होण्याकरता सुद्धा पुस्तकं वाचली जातातच ना का नाही वाचत? वाचतात ना. पण वाचण्याचा अर्थ तोच आहे का? इथे पास होण्याकरता. आता पास होण्याकरता नाही आपल्या आनंदाकरता. आपल्या आनंदाकरता. ते कशा करता? अभ्यासाकरता. बंधन आहे. एवढे धडे झालेच पाहिजेत. इथे आता पुस्तक आहे बंधन नाही. लहरीला वाटलं तर दिवसाला 50 पानं वाचायची आणि नाही वाटलं तर एक पॅरा सुद्धा वाचायचा नाही. आपला आनंद भोगण्याकरता. काय ज्ञानोत्तर प्रेम कळलं का? ज्ञान झालं म्हणून तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये याचं दर्शन घडवलं. जाणोनी नेण ते करी माझे मन तुझी प्रेम खुण देवोनिया मग मी असेन व्यवहारी वर्तत जैसे जळात पद्मपत्र जाणोनी नेणते करी माझे मन. काय सांगतायत? जाणून नेणत. आम्ही सांगत असतो 4 भाग आहेत त्याच्यात. जाणून जाणता, नेणून जाणता, नेणून नेणता आणि जाणून नेणता. कसा भाग झाला? एक जाणून जाणता ज्ञान आहे. पण एक आहे जाणलं खरं पण ती जाणीव गिळता आली नाही. ज्ञान जर गिळता आलं नाही तर ज्ञानच आपल्या नाशाला कारणीभूत ठरतं. ज्ञान चिकरी अंधारे ज्ञानासी का. बर का? कारण का? ज्ञानाजवळ अहंकार येतो. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीत म्हणाले नवल अहंकाराची गोठी विशेष नलगे अज्ञानापाठी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटे नाचवी. ज्ञानी आहे त्याच्याकडे अहंकार असतो. सामान्य माणसाकडे अहंकार असत काही कारण नाही आहे. नाहीच तर अहंकार कशाला यायला पाहिजे. त्यातल्या त्यात चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या भाषा आल्या की अहंकार येतोच. आपल्या घरातलीच पोरं सुद्धा आपल्याला इंग्लिश येत नसलं त्याला इंग्रजी येऊ लागले की नाही की त्यांना वाटतं आपण बापापेक्षा लई शहाणी झालो. काय काही तसं वाटायचं काही कारण नाही. मूर्खा एवढं तुला कळत नाही का? इंग्रजी शाळेत तुला त्याने घातला फीस त्यांनी भरली आणि त्यांना काय शहाणपण वीज होतो. माझं बोलणं कळलं का? अरे तुला इंग्रजी शाळेत घातला कोणी आणि किती सद्भावनेने घातला तुला बापानी की आपल्याला इंग्रजी शिकता येत नाही त्याला येऊ दे आणि त्यालाच म्हणायला लागला यू डोंट अंडरस्टँड एनिथिंग.
बापाला एवढं कळत होतं, त्यांनी एक कान फटात मारली. डिड यू अंडरस्टँड दिस थिंग? माझं बोलणं कळलं का? ते म्हणले मारलीत का? नाही म्हणलं, तू बोललं, मला बोलेल ते कळेल त्या भाषेत याच्याकरता शिकवलं का? माझ्या पुढे सुद्धा मी जास्त मारतोस. नीट मराठीत बोल का अजून दुसऱ्या हाताची आणू? तुझ्यापेक्षा अजून हात मजबूत आहे. माझं बोलणं समजतंय का? ज्ञान आलं की साधं 4 पुस्तकं शिकला, ABCD शिकला. जरा ती घाणेरडी पॅन्ट घालायला शिकला. अहो ती जीन याला ठिगळं लावलेली असतात 10 ते. फाटलं नसलं तर मुद्दाम चिंध्या काढायच्या, त्या चिंध्या पायात लोंबायच्या आणि त्याला म्हणायचं फॅशन. हे मांडीवर सुद्धा असं सध्या बघा ती फॅशन निघाली आहे. बरोबर ढोंगणावर आणि मांडीवर असं पांढर दिसत. मला काही समजलं की हे विटका आहे का काय आहे. ते म्हणले बाबा महाराज तुम्हाला कळत नाही, दिस इज ऍसिड वॉश. आता बापाने कधी हे घातलंच नाही, त्याला कळावं कसं? बापाला वाटतंय विटक आणि याला वाटतंय फॅशन. कळलं का? 2 पिढीतलं अंतर कळलं का? काय झालं? आता मला सांगा, पूर्वीच्या काळी आपले कपडे एका ठिकाणी आता विटायचे, रंग जायचा. काय झाले? विटलं हो, आता विटलं नाहीच. म्हणून तुम्हाला कळलं का आपल्या काळचं जे विटलं ती सध्याची फॅशन. आता मला हे ताळतंत्र म्हणजे कळलं का? तुमच्या काळचं जे ज्ञान ते आत्ताचा ज्ञान. मी विषय नीट लक्ष देऊन ऐका, म्हणजे बाबा महाराज काय सांगतायत ते कळेल. तुमच्या वेळेला विटलं हे ज्ञान, आता विटलं नाही. नसेल तर त्याला तो दगड आणून घासत बस. पूर्वीच्या काळी ते घासावं लागायचं, आता तसं घासून तिकडून येतं. तयारी, काही चिंता करायचं काही कारण. असं मला सुद्धा वाटतं कधी कधी घालावं. हे ऐकून तुम्हाला बरं वाटलं एवढ्या करता सांगितलं की मी काय घालणार आहे, पण तुम्हाला बरं वाटलं म्हणजे मला बरं वाटलं. शेवटचा दिवस आहे आज. काय माणसं म्हणतील काय बाबा महाराज तुम्हाला काय झालं? अहो आज तुम्ही हे घातलं. मी म्हटलं घातलंय ना. माझं बोलणं लक्षात आलं का? एकेकाळी ज्याला आपण अज्ञान म्हणत होतो ते सध्याचं ज्ञान. कशी संकल्पना कसं पालटतं, किती पालटलो. पूर्वी माणसं मिळायची, पिलं त्याने, आजकाल पिणं म्हणत नाहीत. फॅशन. बाबा महाराज तुम्हाला काय कळतंय? तुम्ही आपली टाल 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 करत असता. हायर सोसायटी मध्ये जायचं म्हणजे असं अधून मधून, त्याशिवाय डीलिंग होत नाही. अहो धंद्यामध्ये प्रत्येकाने घेतलं पाहिजे थोडं थोडं थोडस घेतल्याशिवाय त्याला कसं वाटेल हाही आपल्यातलाच आहे. असं आहे. काळ किती पालटला बघा. काय पूर्वी म्हणत होते पितात, आता म्हणतात पित नाही. मी काय सांगतोय, एकेकाळचं जे अज्ञान होतं ते असं ज्ञान झालं. कशा सगळ्या संकल्पना पालटतात बघा. मग असं जर व्यवहारात होत तर अध्यात्मामध्ये मी ब्रह्म आहे हे ज्ञान होतं. परिसीमा उल्लंघन केल्यानंतर मी ब्रह्म आहे हा सुद्धा भ्रम ठरला. तुका म्हणे अहम ब्रह्म आड येवो निधी भ्रम. काय विषय मांडलाय कळतंय का? नीट नीट लक्ष देऊन ऐका, नाही तर म्हणाला काय सांगितलं बाबा महाराजांना. ज्ञान अहम ब्रह्म त्याला भ्रम म्हणतायत. अहम ब्रह्म म्हणजे शेवटी मुक्तीपर्यंत जातो. भागवताच्या 29व्या अध्यायामध्ये याला सगळ्याला भ्रम म्हटलंय उद्धवानी. माझा थोर भ्रम होता चित्ती, गोड असेल तुझी जीवन मुक्ती, तेथ न देखे तुझी भक्ती, कोरडी मुक्ती मदन लगे. भ्रम म्हटला. म्हणून मी नेहमी सांगतो, या
वेदांतामध्ये संप्रदाय म्हणजे विचार मोक्षापर्यंत आला आणि मोक्षाच्या पलीकडे गेलेले विचार वारकरी संप्रदायात आहेत. म्हणून तुकाराम महाराज म्हणतायत जाणून नेण ते. एक जाणून जाणता, एक कसं आहे जाणून जाणता. अतिशहाण लाटणी ऐसा नलवेन पाथर जेवी न द्रवे. काय लाटणं कधी वाकत नाही, तसं अति ज्ञान झाल्यानं तो असा ताटच चालतो. हो, मी एक गोष्ट सांगत असतो नाही, माझ्या आवडीची गोष्ट आहे. महिन्यातून एकदा तरी प्रवचनात येतेच कुठेतरी. फार मजेशीर गोष्ट आहे. आपल्याकडे जसं संस्कृत तसं परदेशामध्ये ही घडलेली गोष्ट आहे. परदेशामध्ये लॅटिन शिकवतात. आपले वेद वगैरे जुने ग्रंथ पुराण संस्कृत मध्ये आहेत आणि तिकडची जे बायबल आहे ते ओरिजिनल बायबल लॅटिन मध्ये आहे. म्हणून ज्यांना पादरी व्हायचं असतं चर्चमध्ये जे त्यांची प्रार्थना म्हणतात ते त्यांना लॅटिन यावं लागतं, कारण ओरिजिनल बायबल त्याच्यामध्ये आहे. तसं एका चर्चमध्ये एक साधा माणूस, एक पादरी गेला आणि तो आपला पहिल्या गोळीला होता. चर्च मोकळं होतं. त्याने आपली ती लॅटिन मध्ये प्रार्थना सुरुवात केली. जी त्यांची प्रार्थना असेल ती सुरुवात केली. आता वाकडा मोकळा होता. एक खेडूत आला. इन द नेम ऑफ द फादर ऑफ द सन ऑफ द होली गोस्ट. त्यांची लॅटिन मध्ये ती प्रार्थना सुरू झाली. हे आपलं खेडूत आलं, गुडघे टेकले. ABCD EFG HIJK LMNO PQ RST UVWXYZ ABCD EFG HIJK आणि मोठ्याने म्हणतोय. कळलं का तुम्हाला? काय हा लॅटिन मध्ये प्रार्थना म्हणतोय आणि हा शेजारचा काय म्हणतोय खेडूत? डोळे झाकून अगदी ABCD EFG HIJK LMNO PQ RST UVWXYZ A. ते पादरी असं संतापलं, इतकं संतापलं, त्याच्याकडे बघितलं. ए मूर्खा, व्हॉट इज दिस नॉनसेन्स? व्हॉट आर यू हियर? सर, फादर म्हणे, रेव्हरंड फादर, यू आर व्हेरी ग्रेट. म्हणे आय एम जस्ट एन ऑर्डिनरी फार्मर. I don't know Latin, I don't know English also, but my father taught me ABCD. मी खेडूत आहे, मला काही बोलता येत नाही, पण लहानपणी एकदा केव्हा शाळेत गेलो होतो 1-2 वेळा, तेव्हा ABCD शिकलो. तेव्हा म्हणे तुम्ही प्रार्थना म्हणता, पण मला एक माहिती आहे की सगळ्या प्रार्थना या ABCDत आहेत. माझं बोलणं कळलं का? आता एक अभंग नसेल पाठ, पण बाराखडी पाठ आली म्हणजे सगळे अभंग बाराखडीतच आहेत ना. हा, ईश्वरातली ई अ आ ई मध्ये आलीच ना, आले की नाही? तेव्हा म्हणाले मी असं ठरवलं की तुमच्या इतकं पाठ मला काही होत नाही. मी आपल्या ईश्वराला सांगतो, ईश्वरा मी ABCD म्हणतो, प्रार्थना जमवून तू घे. क्या बात आहे. याच्यातली प्रार्थना नेमकी काय ती जुळवून तू घे, मी फक्त ABCD म्हणेन. तसा आमचा वारकरी संप्रदाय आहे. आमचं वेडवाकडे शब्द पांडुरंग जमवून घेतो आणि त्याची प्रार्थना होते. तुम्ही मोठे मोठे शब्द होता, त्या शब्दात अडकता. देव तुमच्यापासून केव्हा लांब गेला हे तुम्हालाच कळत नाही. अशा शब्दाचा पाठ करता की देवाची नामं उच्चारता, पण त्याचा अर्थ तुम्हाला कळत नाही. विष्णू सहस्त्र नामच बघा, त्याच्यातला किती शब्दाचा अर्थ करतो. पाठ भरपूर आहे. तो खेडूत हेच म्हणाला, मला जास्ती कळत नाही, पण ABCD EFG तरी त्याने दटावलं. मर खायस म्हणे. त्याने आपल्या थोबाडीत मारून घेतली. ठीक आहे म्हणे, एवढा मोठा पाद्री म्हणतोय त्या अर्थी बरोबरच असलं पाहिजे. पण तुम्हाला माहिती आहे का, ती कथा अशी आहे, त्या दिवशी रात्री स्वप्नात तो ऑलमायटी गॉड त्याच्या स्वप्नात गेला. त्याला सांगितलं, अरे काय बायबल पाठ केलं म्हणून लय शहाणा झालास काय तू?
अरे तू नुसती घोकमपट्टी केली, त्याची किती माझ्यावर श्रद्धा आहे ते सांग. तो म्हणतो मी काही करत नाही, माझी प्रार्थना जमवून तू घे. तेव्हा जाऊन सांग त्याला की तू म्हणतोस तेच बरोबर आहे, माझं चुकलं. भाळे भोळे भक्त गाताती साबडे, भाळे भोळे भक्त गाताती साबडे, ते प्रेमावडे विठोबासी, ते प्रेम आवडे विठोबासी. भाळे भोळे भक्त गाताती साबडे, भाळे भोळे भक्त गाताती साबडे, ते प्रेम आवडे विठोबासी. अरे विठोबाला ते प्रेम आवडतं म्हणून तुकाराम महाराज म्हणले मी जाणता झालो पण आता जाणता नाही. इथे मी ब्रह्म झालो. आणि मग खाली येऊन म्हणतात भेटी लागी जीवा लागली से आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी, दिवाळीच्या मुळा लेकी असावली, पाहतसे वाटुली पंढरीची. काय म्हणतायत? दिवाळीच्या मुळा लेकी असावली, पाहतसे वाटुली पंढरीची. ज्ञान, ज्ञानोत्तर प्रेम रक्षणा भक्ती. इथे मी ब्रह्म आहे हा सिद्धांतावर उभे राहिला. आता ते गिळलं, जाणून नेण ते. आता काय म्हणतायत? भेटीला गी जीवा. देवा पांडुरंगा, तुझ्या भेटी करता मन माझं उत्सुक्त झालं. आणि दृष्टांत दिला कसं उत्सुक्त झालं. हा जुना दृष्टांत आहे, सध्यातला नाही. दिवाळीच्या मुळा लेकी असावली. मूळ म्हणजे माहेर. माहेरून आलेला माणूस त्याला मूळ म्हणतात. आणि तुमच्या वाईटावर टपलेला असेल त्याला मुळावर आला म्हणतात. मूळ आलं आणि मुळावर आला. मराठी कळत का नीट? कसं बोल काय? आता काय मला परिपाठ पडलाय उत्साह तो किस काढण्याचा. काय शब्द? मूळ आलं, दिवाळीच्या मुळा. म्हणजे पाडव्याला आलेलं ते पाडव्याचं मूळ, आणि दिवाळीला आलेल्यानंतर मूळ. मूळ म्हणजे माहेर हे आपलं मूळ आहे. मुळातून आलेला माणूस ते आपलं मूळ. दिवाळीच्या मुळा लेकी जावली. आणि आता 8-10 दिवस दिवाळी आहे. लग्न झालेलं आहे बर का, पहिलंच वर्ष आहे. आणि मग ती वाट बघते. पूर्वीचा काळ कसा होता? लांब लांब मुली देत नव्हत्या. आता काय? अमेरिकेचा नवरा, इंडियातली मुलगी. नाही तर उलटही सध्या चाललंय. अमेरिकेतली मुलगी, इंडियातला मुलगा, ती त्याला घेऊन तिकडे जाते. उलट सुलट खूप चालतं आता हे जगात. आता खूप सगळं जगताची सीमा खूप जवळ आल्या. इतक्या जवळ सीमा आल्या की रात्री विमानात बसल्यानंतर टी इन लंडन अँड लंच इन अमेरिका. आता ते काही पूर्वीच्या बुत्ती बांधून न्यायचं काही कारण नाही माहेरून. बाहेरची बुत्ती बित्ती कोणाला माहितीये का इकडे? नाही. काय कशाचं काय? आता काय सांगू मी? ती बुत्ती बांधून द्यायची सासरला जाताना माहेरून. अशी परडी कळली की नाही? अहो टोपली तरी कळली का नाही? बांबूच्या काड्या काढून करतात ती टोपली. मग त्याच्या सजुऱ्या करायच्या. आता पुन्हा प्रश्न आला, व्हॉट इज सजुऱ्या? आता किती हे सांगत बसू का प्रवचन करू? नाही, पण बुद्धी सांगितली पाहिजे ना. मग त्या अशा सजोऱ्या, अमक तमक सगळं नीट नेटक. त्याच्यामध्ये भाकरवडी असायची बर का. आणि जवळची गावं मुली असे लांब देत नव्हते, पंचक्रोशीमध्ये द्यायच्या. म्हणजे जवळच्या 10-15 किलोमीटरच्या अंतरामध्ये बर का.
आणि दिवाळी आली की मग भाऊ किंवा कोणीतरी घरातलं मुख्य खिल्लारी जोडी बैलगाडी जोडलेली त्याला झुलबिल घातलेली आणि अशी बैलगाडी झुपून आणि मग लांबून घुंगराचा आवाज आला की ती ओळखायची. दारात उभी राहायची नाही तर लांबून बघायची. आलं बर का मोळ, आलं बर का मोळ दिवाळीच्या मुळात. आणि धावत 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 यायची. मग सासू म्हणायची कुठे पळतीस? दादाला. अगं कसा ओळखला? आमच्या बैलाच्या गळ्यातलं घुंगरू. आता बायका नवऱ्यालाच ओळखत नाही तर त्याच्या बैलाच्या गळ्यातलं घुंगरू कोण ओळखत? अवस्था. माफ करा मला, मग काही माझं बोलायचा उद्देश नसतो, पण उगीच तुम्हाला वाटायचं महाराज काय बोलतात, पण चुकीचं बोलतात का सांगा की. आहे ना? अहो ते काय बैलगाडीन काय ते थाट असायचं, तो सुद्धा एक ऐश्वर्यच होत बरं का. आणि असा त्या बैल उतरला की काय तुम्हाला सांगू, दादाने बघितलं की त्याच्या गळ्यात जाऊन पडायची ती. काय ग ताई कशी आहेस? हळूच सांगायचे, थांबायचं नाही बरं का, मामांनी म्हणले तर जा म्हणतो. मग नाही तर तू बोलशील सांग काम आहे काय. मग यायचं, या पाहुणे या. आलं का पाहुणं? बसा. अरे पाहुण्याला पाणी आणा, गुळ आणा. चहा नाही, चहा. काय चहा नाही, गुळ पाणी. मग पाहुण्याला जेवण बिवण, गोटवे बिटवे, पुरणपोळी. मग काय पाहुणे राहता का आजच्या दिवस? नाही हो, लई शेतीची कामं अडकली. काय लक्षात घ्या, दिवाळीचं मूळ पाहणे करता सारखी दाराच्या बाहेर जायची बघायची. तसं आम्ही सुद्धा आता आमच्या मुळाची वाट पाहतोय. एका महिन्यावर वारी आली. हो, आम्हाला वारकऱ्यांना आता वेध लागले. आता लक्ष सगळं पंढरीकडे आहे. कार्यक्रम चालू असलं तरी आता केव्हा एकदा हे एक महिना जातोय. अष्टमी उघडते, आळंदीला जातो आणि माझ्या आई बरोबर पांडुरंगाच्या दर्शनाला केव्हा जातो. दिवाळीच्या मुळात लेकिया सावली पाहतसे वाटुली पंढरीची. तसं माझ्या पांडुरंगाची वाट पाहतो. केव्हा मूळ येईल, केव्हा घेऊन जाईल, केव्हा त्या जीवीच्या जीवलगाला मिटवेल. काही ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती काय आहे, काय प्रेम. माझे माहेर पंढरी. माझं माहेर कुठलं आहे हे गंमत सांगतो, नेहमी सांगत असतो मी. व्यवहारामध्ये बाईला माहेर आहे, पण परमार्थामध्ये पुरुषाला सुद्धा माहेर आहे. फक्त बाईला नाही, बाईला नाही. व्यवहारामध्ये बाईला माहेर आहे, पुरुषाला माहेरच नाही. आयुष्यभर नांदतंय. माझं मनावर घ्यायचं नाही बरं का, लागून घ्यायचं नाही. लग्नापूर्वी आई बापाच्या हाताखाली, लग्न झाल्यानंतर बायकोच्या नांदावंच लागतं. करतो काय, जरा जाऊन 2 किलो बटाटे घेऊन ये. बटाटे आणले होय? आणले. आपण म्हटली कोथिंबीर विसरली. बर आण. काय करता बाबा. कालांतराने आई बाप मेल्यानंतर बायकांचं माहेर संपलेलंच असतं. त्याला तितकं नडलंही नसतं. भावा भावाचं पडलं नाही तर ती जात सुद्धा नाही. पण एक लक्षात ठेवा, जाऊ द्या, हे सगळं सोडून द्या. परमार्थामध्ये दोघालाही माहेर आहे. माहेर शब्दाचा अर्थ कळला? ज्या ठिकाणी आपल्याला आपलेपणा विसरता येतो ते माहेर. पूर्वीच्या काळी बायका डोक्यावर पदर घ्यायच्या. आताही आहेत काही, इथे नाही असं नाही. काय डोक्यावर पदर घ्यायच्या. आणि जिथे डोक्यावरच्या पदर खाली ढळू नये याची सतत जाणीव ते सासर.
आणि डोईचा पदर आला खांद्यावरी ते माहेर. कळलं का दोन्हीतला फरक? काय कुठे? अगदी असं पूर्वीचं तर इथपर्यंत पदर असायचं. मारवाडी लोकात सुद्धा पूर्वी, आता तसं काही कोणी घेत नाही. कशाचं काय काय कोणत्या समाजात आता ते पूर्वी ती ओढणीन बिडणीन ते घुंगट सगळं संपलं. पण ते पूर्वी पदर बिदर असायचा. हा, आणि अगदी जरा पदर ढाळला की साधू हे पदर कुठे निघाला बर का. मागचा पदर सुद्धा असा डोक्यावर घेऊन खांद्यावर, आणि मागचा पदर लवणीच्या खाली असायचा, म्हणजे बाईचं अंग पाठीकडून सुद्धा दिसू नये. आता ते एवढं असं बगलेत सुद्धा मात नाही. तुम्ही काय करावं तुमचा प्रश्न. मी पूर्वी तर सांगायला पाहिजे ना मला. असं घेतलं म्हणजे तो लांब लचक पदर कुठपर्यंत? लवणीच्या खालीपर्यंत तो पदर. अशा पूर्वीच्या बायका असायच्या. ठीक आहे, बायकांची उन्नती होणं आवश्यक आहे. वारकरी संप्रदायाने तर बायकांना कमी लेखलंच नाही आहे, कधीच लेखलं नाही. वारकरी संप्रदायामध्ये मुक्ताबाई झाल्या, जनाबाई झाल्या, माझी मुलगी उत्तम कीर्तन करते, तेव्हा आम्ही कमी लेखलंच नाही. पण एक महत्वाचा भाग आहे, जी जीवनाची मर्यादा आहे ती पुरुषाकडून उल्लंघन होऊ नये आणि बाईकडून उल्लंघन होऊ नये. ती मर्यादा रक्षण करण्यातच संसार उत्तम होतो आणि परमार्थ सुद्धा उत्तम होतो, हे विसरू नका. हो, ही आवश्यकता आहे. काय तो मग. आणि मग तुम्हाला सांगू, अशी सासरून निघाल्यावर काय मजा, बैलगाडीतून मग तिकडे गेल्यावर काय कौतुक असायचंय माहितीये का तुम्हाला. आजकाल कोणाला आवडत नाही. गंमत म्हणून सांगतो, गेले की तो भाकरीचा तुकडा वाळून टाकायचा, पाणी टाकायचं नाही का. हो, काही काही माणसं म्हणतात व्हॉट इज दिस नॉनसेन्स. आता इथे काय नॉनसेन्स सांगावं. अरे आमचा नॉनसेन्स असू दे, तुला सेन्स आहे का. ज्या जुन्या मंडळीने तो भाकरीचा तुकडा वाळून टाकला त्याच्यामध्ये काही अर्थ असेल की नाही. वाळून टाकल्यावर म्हणायचं दृष्ट कोणाची लागू नाही. माझी बाई रस्त्याने आली, 1000 माणसाच्या नजरा येताना पडल्या. वाळून टाकावं. नीट लक्षात घ्या, ही जाणून नेणतेपणाची भक्ती आहे. जाणोनी नेणते करी माझे मन, तुझी प्रेम खुण देवोनिया. देवा, जाणत केलंस, आता नेणत कर. नेणतेपणातून विरहिण जन्माला आल्या. जाणून नेणते ही ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्ती आहे बर का. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानियांचा राजा, पण विरहिणी गाताना म्हणाले, पंढरपुरीचा निळा किंवा सावळे परब्रह्म आवडे या जीवा, मने मन राणीवा घर केले काय करू गे माये सावळे गोवित. ही विरहिणी जेव्हा गातात तेव्हा काय आहे, जाणून नेणतेपणाची अवस्था आहे. आणि एक लक्षात ठेवा, जाणून नेणतेपणामध्ये सुख आहे. एक मोठा कलेक्टर होता, रिटायर झाला. आणि काय तुम्हाला सांगू, मग नातवंडाबरोबर खेळू लागला. काय झाला, कोण झाला, हो. आणि मग नातवंडांच्या बरोबर क्रिकेट. मग मुद्दाम आउट व्हायचं. कळलं का तुम्हाला. आजोबा बोल्ड. कळलं का तुम्हाला. काय नातवाने टाळ्या वाजायच्या, आजोबा बोल्ड. काय मग त्यांच्याबरोबर खेळायचं, त्यांच्याबरोबर कुस्ती खेळायची, त्यांच्याबरोबर पोहायचं. मग तितक्यात जुना मित्र आला. अहो काय कलेक्टर साहेब, हे गप, निंदा करतोस काय माझी. काय कलेक्टर म्हणून सतत ती टाईट कॉलरनी वावला. आता जरा गंजी फ्रॉक बसू दे, मी कोणाचा साहेब नाही, कोणी माझा साहेब नाही. जाणोनी नेणते
मग त्या नेणतेपणामध्ये मग जरा पोरांच्या बरोबर क्रिकेट खेळायचा, पोरांच्या बरोबर पत्ते खेळायचे, बर का. खेळता खेळता त्याला लबाडी करायची, कळलं. मग पुन्हा म्हणायचं, आजोबा तुम्ही लबाडी घालता काय, त्याच्यातला सुद्धा आनंद घ्या. सतत साहेब होऊन राहू नका. तसं ज्ञानी आहे ते गिरीकंदरात बसले आणि माऊली भक्ती प्रेमामध्ये पुन्हा आले आमच्यातले गुरवाळे होऊन. बघा आता 1 महिन्यानी कसा चालेल. सगळी पोरबाळ बरोबर माऊली मध्ये आणि मागे पुढे सगळ्या पोराबाळांचा लोंढाच्या लोंढा चालेल. विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा, बर का. हो, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित असे. लक्षात घ्या. जाणवणी नेणते तसं इथे काय अभंग म्हटला, अणुरेणुया थोकडा तुका आकाशा एवढा. गिळूनी सांडलेले कलेवर ते प्रतिती सगळी नाहीशी करून टाकली. भवभ्रमाचा आकार संपला. पुढे काय म्हणतात बघा, सांडिली त्रिपुटी. वेदांताची परिभाषामध्ये जगत जीव परमात्मा, दृश्य द्रष्टा दर्शन, ज्ञाता ज्ञेय ज्ञान ही त्रिपुटी. हे सत्वगुण रजगुण तमगुण हे सगळे त्याच्यातलाच भाग आहे. हे त्रिपुटी 3. काय घडलं, सांडिली त्रिपुटी, दीप उजळला घटी. त्रिपुटी सांडली आणि अंतःकरणातला दीप उजळला. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. शेवटी काय म्हणाले, आता मी फक्त उपकारापुरता उरलोय. उरलो उपकारापुरता.